त्यांनी शपथ घेतली होती की ह्या देशातून काँग्रेस मिटवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. संविधान जाळलं, त्यांनी तिरंगा जाळण्याची धमकी दिली, त्यांनी स्वतंत्र राष्ट्र मागितलं वगैरे वगैरे. हे कशाच्या तरी बदल्यात दिलेली एक प्रकारची धमकी होती. पेरियार तिथं म्हटलं हे तुम्ही एवढे खर्च केले लाखोने, इथं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, तशी परिषद तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कसा देता येईल ह्याच्यासाठी का नाही भरवत आहेत? आपलंच सरकार आहे, आपलाच मंच आहे, सगळे मंत्री आपलेच आहेत, बरोबर, सगळ्या पब्लिक समोर पब्लिकली आपण त्यांना झापतोय, आपलंच पब्लिक आहे परत. हे 372 कलम काय आता मी बोललो, जस्ट 18च्या आतील मुलींना जर व्यवसायास भाग पाडलं तर तो गुन्हा ठरतो. म्हणजे पेरियारने उलटा विचार केला, मग 18 वर्षानंतर व्यवसाय करणं हे लिगल आहे का? लिगल आहे. व्यवसाय करायला लागू नये ह्याच्यासाठी एखादं कलम का नाही? बरोबर. आंबेडकरांचे विचार जर बघितले, आंबेडकर स्पष्टपणे म्हणायचे की माझा ब्राह्मणांना विरोध नाही, माझा ब्राह्मण्यवादाला विरोध, ब्राह्मण्यवादाला विरोध. जानवं घातल्यामुळं जर कोणी श्रेष्ठ होत असेल तर मी डुकराला जानवं घालतो. त्यांनी घातलं, डुकराची मुंज केली. डुकराची मुंज म्हणजे हे दबंगगिरीच होती का सगळी त्यांची? दबंगच होते. विरोध होत नव्हता असं नाही, पण तो त्यांच्या पुढे टिकत नव्हता. अपोज करण्यासाठी धमक्या यायच्या आणि त्या पेरियार यांच्यापर्यंत पोहोचायच्या. जर तुम्ही रस्त्यावर उतरला तर आम्ही असं असं करू, अशा प्रकारे धमक्या येतात. ते म्हणायचे शस्त्र घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरा. युद्धनीती जर बघितली आपण, जर हे करायचे झाले, ते अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे, पण त्याच्यामध्ये तरी सुद्धा हिंसा असायची. जर तुम्ही आमची अमुक अमुक मागणी मान्य नाही केली तर मी तिरंगा जाळेन, अशा प्रकारची एक अनाऊन्समेंट केली. तिरंगा जाळण्याची वेळ आली नाही, पण ती वेळ यायच्या आधी एक तारीख दिली होती, ती वेळ यायच्या आधीच त्यांच्या त्या मागण्या मान्य झाल्या. असा हा पेरियार जो माझ्या आयुष्यात कधी आला तर खूप उशिरा आला म्हणूया. बरं. आणि आला की तो डोक्यातच गेला. की आज आपल्या मराठी मूड या चॅनलवरती पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्टवरती एक इंजिनियर आलेला आहे. आणि इंजिनिअरिंग मधली सगळ्यात जी बोर फॅकल्टी असते मेकॅनिकल, त्या फॅकल्टीचा एक इंजिनियर आलेला आहे. पण आपला हा मित्र दीपक गायकवाड हा इथे इंजिनियर म्हणून नक्कीच आलेला नाहीये, तो एक लेखक म्हणून आलेला आहे. आणि त्याचं जे पुस्तक आहे त्यांनी मराठी पुस्तकांमध्ये इतिहास घडवलेला आहे. आज त्याच दीपक गायकवाड बरोबर पुस्तक आणि बरंच काही मध्ये आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत. त्याचं जे पुस्तक आहे ज्याच्यामुळे खूप वाद झाले, पर्सनल ट्रोलिंग झालं, अशा पुस्तकावरती आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. आणि त्याची जी जर्नी आहे ॲज अ रायटर म्हणून ती आपण एक्सप्लोअर करणार आहोत. दीपक नमस्कार. नमस्कार. नमस्कार दीपक, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आणि आवडता प्रश्न हा आहे, आज मूड कसा आहे? खरं तर मूड माझा परवा तुमचा ज्यावेळी कॉल आला ना त्यावेळी चेंज झाला होता. बर. खूप छान मूड आहे. मी 2 दिवस ह्याच फेजमध्ये आहे की मी तुम्हाला काय सांगायचं आहे, पेरियार विषयी काय सांगायचं आहे, किंवा तुम्ही स्वतः पुस्तक वाचलेलं आहे, तुम्ही ते फेसबुकवर पोस्ट पण केली, बरोबर, खूप छान रिव्ह्यू दिला तुम्ही. आणि मला तुमच्या बाबतीत एक गोष्ट आवडते, तुम्ही पूर्ण पुस्तक वाचता आणि जेन्युइन रिव्ह्यू लिहिता. खूप छान वाटलं मला तो रिव्ह्यू वाचून. लोकांनी पण खूप ॲप्रिशिएट केलं, कोण आहेत हे समीर दाते वगैरे. बर. मी सांगितलं माझे मित्र आहेत, वाटत नसलो तरी आम्ही खूप चांगले मित्र आहोत. नाही, बरेच दिवस आपलं ठरत नव्हतं असं गप्पा मारायला भेटायचं, पण आज योग आला आणि चला गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. कोण आहेत हे पेरियार? मगाशीच मी एक उदाहरण दिलंय तर स्टाफमध्ये बोलत असताना, की तुम्ही इमॅजिन करा एक योद्धा, तो कसा असेल. आता इमॅजिन करा एक विचारवंत, तो कसा असेल. ठीक आहे. आता त्या दोघांना कंबाईन करा आणि इमॅजिन करा की एक योद्धा आणि एक विचारवंत एकत्र आले तर तो व्यक्ती कसा बिहेव करेल. इतिहास घडवेल तो. करेक्ट. आणि ह्या माणसाने तेच केलेलं आहे, इतिहास घडवलेला आहे. अगदी जॉन रेले म्हणून एक अमेरिकन पत्रकार आहेत, जागतिक दर्जाचे आहेत, पूर्ण जग त्यांना ओळखतं. त्यांनी ह्या व्यक्तीविषयी बोलताना असं बोललेलं आहे की भारत देशाच्या इतिहासामध्ये मागील 2000 वर्षांमध्ये एवढा क्रांतिकारी पुरुष मी पाहिलेला नाही. बर. एवढी मोठी क्रांती त्या व्यक्तीने घडवलेली आहे. आणि असाच हा
योद्धा, जसं योद्ध्याला आपण एक पदवी बोलू शकतो आपण की तो आक्रमक असतो, अगदी त्याच पद्धतीने खरंय, जे विचार मांडले त्यांनी ते एकदम आक्रमकपणे असे की टोकाचेही एकदम मांडलेले. टोकाचे. तर एकंदरीत असा हा पेरियार जो माझ्या आयुष्यात कधी आला तर खूप उशिरा आला म्हणूया, बर. आणि आला की तो डोक्यातच गेला. खूप साऱ्या गोष्टी खटकणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये, मलाही खटकल्या, वाचकांनाही खटकतील, पण बरोबर. जसं आहे तो व्यक्ती जसा आहे तसं तटस्थपणे तो मांडण्याचा मी माझ्या पुस्तकामध्ये प्रयत्न केला, आणि हा प्रयत्न वाचकांना आवडला. पुस्तकं कमी काळात चांगला प्रतिसाद येण्यामागे हेच कारण आहे की मी कुठलाही आडपडदा नाही ठेवलेला. जे आहे, जो इतिहास आहे तो ॲज इट इज मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. फॅन्टॅस्टिक. नाही, किती आवृत्त्या झाल्या, खप किती झाला, मी त्याच्यावरती येतो, आपण विस्ताराने त्याच्यावरती बोलूया. पण दीपक, पेरियार भेटले कुठे तुला? सच्ची रामायण नावाचं पेरियार यांचं एक पुस्तक आहे. बर. त्याच्यातला एक भाग संसदेमध्ये एका खासदाराने वाचून दाखवला होता. बर. त्यावेळेला पहिल्यांदा मला म्हणजे पेरियार हे नाव कळलं, किंवा कोणीतरी असं आहे आणि सच्ची रामायण नावाचं पुस्तक लिहिलंय. मला ते नाव ऐकून असं वाटलं होतं की तो म्हणजे कोणीतरी संत परंपरेतला वगैरे व्यक्ती असेल. खरं तर संतच म्हटलं पाहिजे, कारण संताचं काम सोशल रिफॉर्मेशन हेच असतं, आणि त्यांनी तेच केलेलं आहे. बरोबर. फक्त हा एक आक्रमक संत आहे. तो आपल्या संत म्हटलं की तो शांत असला पाहिजे वगैरे, त्या व्याख्येत तो बसत नाही. बर. त्यावेळी ते पहिल्यांदा ऐकलं. त्याच्यानंतर ज्यावेळी माझं पहिलं पुस्तक जे पिचकारी जे आहे ते आल्यानंतर दुसरा विषय मी शोधत होतो की काय असावा वगैरे. बर. तर न्यूरा प्रकाशन जे या पुस्तकाचे आणि माझ्या पहिल्या पुस्तकाचे सुद्धा प्रकाशक आहेत, शरद तांदळे सर, त्यांच्याशी उठणं बसणं व्हायला लागलं. मग त्याच्यानंतर व्हायच्या चर्चा व्हायच्या की बाबा मराठी साहित्यात कशाची पोकळी आहे, कोणता विषय मराठीत नाही. तर त्याच्यामध्ये पेरियार हा विषय पण येत होता. म्हणजे समोर आल्यानंतर लगेच माझं धाडस नव्हतं की मी तो लिहायला घेईन, कारण जे ऐकलं होतं ते सगळं निगेटिव्ह ऐकलं होतं. त्यामुळं फारसं असं काय म्हणजे इच्छाही नव्हती म्हणा, किंवा असं काय त्याविषयी लिहावंसं असं पण वाटलं वगैरे, असं काय सुरुवातीला झालं नाही. पण तांदळे सरांनी मला ह्या बाबतीत मोटिवेट केलं की तू एकदा पेरियारचा विचार करून बघ. बर. आता विचार करून बघ म्हटलं की मग मी त्यांची जे काही पुस्तकं जी मराठीत अवेलेबल झाली ती पहिल्यांदा वाचली. नंतर त्यांनी काही भूक भागली नाही, इंग्लिश, हिंदी, अगदी तमिळ सुद्धा गुगल ट्रान्सलेट करून तमिळ मित्रांची मदत घेऊन वगैरे मी वाचायचा प्रयत्न केला. आणि वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. म्हणजे अगदी सुरुवातीला पचायला मलाच जड गेला की म्हणजे माझी विचारसरणी आणि जी काय पूर्वी होती ती त्यात तो सूट होत नव्हता. म्हणजे फॉर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर पेरियार हे हिंदू विरोधी होते, मी एक स्वतः हिंदू, मी त्याचं का पुस्तक लिहू अशा प्रकारे. मला असं वाटत होतं की फक्त एकाच धर्मावर टीका काय, आणि सगळ्या धर्मांवर टीका केलेली असली पाहिजे किंवा करायला पाहिजे होती, पण त्यांनी ते केलेली नाही किंवा ते आपल्यापर्यंत पोचली नसेल. बरोबर बरोबर. त्यानंतर एक पुस्तक माझ्या हाती लागलं, हे वेदांगलीन वांदावंगल नावाचं. हा जर फोटो पाहिला, ओळखतोय सर कोण आहे ते? नाही, कोणीच. हे नंतर दाखवा बरं काय, मी थोडं जवळ करतो किंवा ह्याचा फोटो घेऊन हे दाखवा. हे पेरियारच आहेत. हे पेरियार आहेत? हा, हे पेरियार आहेत. आम्हाला पेरियार म्हणजे ते दाढीवालेच माहिती. करेक्ट. मी कन्फ्युज झालो होतो की हा नक्की पेरियार यांचा फोटो आहे का, पण हा पेरियार यांचाच फोटो आहे. आणि हे वेदांगलीन वांदावंगल ह्या पुस्तकामध्ये पेरियार यांनी सगळ्या धर्मांवर टीका केलेली, आणि ह्या पुस्तकाचं कुठंही तमिळ व्यतिरिक्त ट्रान्सलेशन नाही, चर्चा नाही. हे फर्स्ट टाइम माझ्या पुस्तकामध्ये ह्याचं तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी किंवा त्यांचे इतर धर्माविषयी काय विचार होते, अगदी इस्लाम, ख्रिस्ती, यहुदी, हिंदू तर आहेच आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे हिंदू धर्मावर टीका केलेली वगैरे. पण हे ज्यावेळी पुस्तक हाती लागलं त्यावेळी म्हटलं की बाबा आहे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, हा ॲटलिस्ट कुठल्या तरी एका बाजूला झुकलेला नाही. तो जे म्हणतोय की बाबा धर्मसंस्था नष्ट झाली पाहिजे, तर तो सगळ्याच धर्मांवर टीका करतोय. त्यानंतर जरा थोडासा मी ह्या बाबतीत पॉझिटिव्ह झालो. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट होती जी मला फार खटकत होती, ते म्हणजे त्यांनी वेगळं राष्ट्र मागितलं होतं. जे द्रविड नाडू नावाचं त्या काळचा जो मद्रास प्रांत होता, बरोबर, तो. तर थोडक्यात आता मोहम्मद अली जिन्ना त्यांची काय इमेज आहे आता सध्या भारतीयांच्या नजरेत, अगदी तशी
म्हणजे त्या प्रकारे मी विचार करत होतो की ह्या माणसाने पण एक वेगळं राष्ट्र मागितलेलं आहे, मी ह्याचं पुस्तक का लिहू. बरं. नंतर असा विचार केला, जॉन रेले सारखा पत्रकार, हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हम्म. किंवा अगदी जगातले सगळे आपण सॉक्रेटिस जर म्हटलं, यांना दक्षिण भारताचे सॉक्रेटिस बोललं हो, जातं, हो. दक्षिण भारताचे वॉल्टेअर बोललं जातं. हम्म. एवढा मोठा विचारवंत जर अशी मागणी करत असेल तर त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल. एक मे बी त्यावेळच्या नेत्यांचं फेल्युअर असेल, किंवा त्यांना ह्यांना जे अपेक्षित आहे त्या प्रकारे देश बनत नसेल वगैरे. आणि मी ह्या गोष्टीवर फोकस केला की त्यांना असं का वाटत होतं की हे वेगळं राष्ट्र व्हावं, किंवा त्यांना काय अडचणी होत्या, या सगळ्यावर मी फोकस केला. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दक्षिण भारतातून अशी काय मागणी झाली होती याची तुम्हाला कधी माहिती मिळाली? माझं पुस्तक वाचण्यानंतर. करेक्ट. आज जरी तुम्ही म्हणजे इतिहासाची आवड असणाऱ्या 10 व्यक्तींना विचारा की दक्षिण भारतातून द्रविड नाडू नावाचा एक वेगळा राष्ट्र असावा अशी मागणी झाली होती, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 10 पैकी 9 जणांचं उत्तर असेल नो, आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही. म्हणजे ह्याच्यावरून हे कळतंय की त्याची तीव्रता किती होती. ज्यावेळी मी ह्याच्या डीपमध्ये गेलो त्यावेळी लक्षात आलं की ते फक्त एक अवजार होतं की आमच्या ह्या मागण्या मान्य करा, किंवा आधी पूर्वी दक्षिण भारताला किंवा दक्षिण भारताकडचे जे काही मद्रास प्रांत असेल किंवा बाकीचे सगळे जे काही राज्य असतील त्यांना विचारात न घेता बरेचसे निर्णय केंद्र सरकार घेत होतं. कधी नेहरूंपासून स्वातंत्र्यापूर्वीपासूनच हे सगळं चालू होतं खरं. त्याच्यामध्ये मग हिंदी लादणं असेल, ही गोष्ट आपण, ही मेन गोष्ट आहे खरं तसं बघायला गेलं. आता हिंदीला विरोधात हिंदी, हिंदू, हिंदुस्तान अशा प्रकारचा एक नारा त्यावेळी गाजत होता की आता परकीय काहीच ठेवायचं नाही, इंग्लिश ठेवायचं नाही, इंग्लिश आपली भाषा नाही. 1965 पासून ती स्क्रॅप करून टाकायची, पूर्णपणे सगळा व्यवहार हिंदीत ठेवायचा, पूर्ण देशामध्ये, पूर्ण अगदी सगळे म्हणजे जे काय अगदी UPSC एक्झाम सुद्धा ह्या सुद्धा हिंदीतच ठेवायच्या, या प्रकारे. आता तुम्ही विचार करा, मी जर आता तुम्हाला म्हटलं की उद्यापासून तुमचा पॉडकास्ट तमिळमधून सुरू करायचा, शक्यच किंवा कोणी UPSC करत असेल तर त्याला म्हटलं की आता UPSCची तयारी तू डायरेक्ट तमिळमधून सुरू कर, तुझं एज्युकेशन पूर्ण सपोज हिंदीतून झालंय किंवा इंग्लिशमधून झालंय आणि तुला उद्यापासून आता हीच एक्झाम तुला तमिळमधून द्यायची आणि त्याच्यासाठी तू प्रिपरेशन कर. पॉसिबल नाहीये. बरोबर. अगदी ह्याच प्रकारे दक्षिण भारतीय लोकांवर होतो. आपली हिंदी जर बघितली, हिंदी, मराठी, गुजराती सिस्टर लँग्वेज आहेत सगळ्या, म्हणजे एकमेकांशी बरेचसे शब्द मिळते होते. आपण मराठी बोलायला लागलो तर हिंदी, बरोबर आहे, ज्याला मराठी येत नाही तो व्यक्ती सुद्धा ते समजू शकतो जर तो हिंदी भाषिक असेल किंवा गुजराती असेल. तसं साऊथ मध्ये नाही, ते अगदी द्रविड लँग्वेजेस पूर्णपणे वेगळ्या आहेत. तर कन्नडा समजायला अवघड आहे, तमिळ समजायला अवघड आहे, तिकडे अजून आंध्रची भाषा अजून वेगळी आहे. सो त्या एकमेकांशी कनेक्टेड नाहीयेत. आणि बंगाली थोडीफार कळते, आपण महाराष्ट्रात आहोत, गुजरात तर गुजराती आपल्याला बऱ्यापैकी कळते, पण खालच्या भाषा आपल्याला नाही कळत. सेम तसंच तिकडेही आहे, त्यांना हिंदी कळत नाही, मराठी कळत नाही, ज्या काय आपल्या महाराष्ट्रापासून वरच्या ज्या काय लँग्वेजेस आहेत त्या त्यांना समजत नाहीत. आणि जर त्यांच्यावर आपण फोर्स करत असेल की ही हिंदी शिका, का तर आपल्याला ती भाषा येत नाही म्हणून, तर हे पेरियार यांना हे पटलं नाही की आपल्या देशाची विविधता ह्याच्यातच आपली एकता आहे. असं तुम्ही फक्त एकीसाठी म्हणून एक भाषा सगळ्यांवर लादायची, जेणेकरून आता ह्याची जर सुरुवात कुठून झाली तर देशाला स्वातंत्र्य लवकर मिळावं, जे काय दिल्लीत निर्णय झाला तो दक्षिणेत जाईपर्यंत, ट्रान्सलेट होईपर्यंत, त्यापेक्षा सगळ्यांना जर हिंदी आलं तर ते लढाई सोपी जाईल वगैरे, अशा प्रकारचा तो विचार होता. पण स्वातंत्र्यानंतर ते, आता स्वातंत्र्य तर मिळालं, पहिल्यांदा स्वातंत्र्यासाठी म्हणून हिंदी शिकायची असं बरोबर एक हे होतं. अगदी त्याची सुरुवात 1905 पासूनच झाली होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पेरियार यांनी स्वतः हिंदीसाठी अनुदान दिलेलं आहे. एक मोठे बिझनेसमन होते ते, त्यांनी हिंदी शाळा काढण्यासाठी स्वतः त्यांनी अनुदान दिलेलं त्या शाळांना. म्हणजे ते हिंदीच्या अपोजिट होते किंवा त्यांना म्हणजे नकोच असं होतं असं नाही, पण लादणं की बाबा हेच, ह्याच्याशिवाय कंपल्शन नको, ते त्यांना नको होत. आणि त्या ह्याच्यातूनच त्यांचा मग थोडंसं सेपरेशनचे विचार, मग तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर आम्ही आमचा देश आमच्या पद्धतीने घडवू, ह्या प्रकारे. मग ते कट्टर तमिळ होते का तर तसंही नाही.
तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, ज्यावेळी पहिलं काँग्रेसेतर सरकार जे तमिळनाडूमध्ये आलं होतं, अण्णादुराई मुख्यमंत्री झाले हो, होते वगैरे, हो. तो एक विजय होता एक प्रकारे. म्हणजे काँग्रेसला देशात पहिल्यांदा कुणीतरी थोपवलं आणि एक स्थानिक रिजनल सरकार, पार्टी. रिजनल पार्टी एक हा. सत्तेत आली होती. हो. तर त्यांनी एक तमिळ परिषद भरवली होती हम्म. आणि त्याच्यामध्ये आता तमिळ परिषद म्हणजे ते थोडक्यात त्यांच्या भाषेचा विजय आहे असं त्यांना वाटत होतं. आणि तो एक विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून एक खूप अगदी लाखांमध्ये खर्च केला वगैरे. पेरियारनं त्याचं अध्यक्ष केलं. बरोबर. जे आयोजक होते अगदी अण्णादुराई जे मुख्यमंत्री होते, त्यांना असं वाटत होतं की गब्बर शाबासी देगा, पण तसं काही झालं नाही. त्याच्यावरही टीका केली. हा, पेरियार तिथं म्हटले, हे तुम्ही एवढे खर्च केले लाखोने, इथं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, तशी परिषद तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कसा देता येईल ह्याच्यासाठी का नाही भरवत आहे तुम्ही. इमॅजिन करा, हे चित्र कधीच त्याच्यानंतर म्हणजे मला तर कुठे इतिहासात पाहायला मिळालं नाही की आपलंच सरकार आहे, आपलाच मंच आहे, सगळे मंत्री आपलेच आहेत. बरोबर. आणि त्या सगळ्या पब्लिक समोर पब्लिकली आपण त्यांना झापतोय, आपलंच पब्लिक आहे परत. आपण त्यांना झापतोय की तुम्ही ह्याच्यासाठी का खर्च करताय, ह्याच्यासाठी का नाही करत आहे. तर हे होते पेरियार. म्हणजे अगदी ते कट्टर होते. ते असे म्हणत होते की तुम्ही म्हणजे तमिळच पाहिजे असं नाही, तुम्ही इंग्लिश मिश्रित तमिळ बोलला काय फरक पडणार आहे, तुम्हाला खायला कमी मिळणार आहे का, अशा विचाराचे ते होते. आणि त्यांचं तमिळमध्ये पण कॉन्ट्रीब्युशन मोठे बरं का सर. तमिळमध्ये पूर्वी 247 अल्फाबेट होते, जे आपण जे क ख ग घ जे म्हणतो ना, हे 247 होते. पेरियार यांनी स्वतः त्याच्यावर रिसर्च करून तो आकडा 38 वर आणला होता. 38 की त्या रेंजमध्ये काहीतरी तो आणला होता. आता तर तो काहीतरी 30च आहे. म्हणजे तेवढ्या अल्फाबेट मध्ये सुद्धा, म्हणजे आता जर मला ख म्हणायचं आहे तर मी क अर्धा काढून जर ह काढला तर त्याला तो आपण ख उच्चारू शकतो. बरोबर. मग त्याच्यासाठी ख हे वेगळं अल्फाबेट कशाला, अशा प्रकारे एक संशोधन केलं त्यांनी आणि हे मांडलं. म्हणजे त्यांचा, आणि तो नंतर तो ऍक्सेप्ट झाला आय थिंक यांच्या काळामध्ये, करुणानिधींच्या काळामध्ये. बरोबर. आणि आता सध्या ते अल्फाबेट पण कमी आहेत. आता ते त्यांच्या ह्याच्यात का आलं, म्हणजे डोक्यात का आलं, तर ते स्वतः एक पब्लिशर होते, स्वतः एक लेखक होते. बघा, एवढी मोठी फौज हे करून जर पब्लिकेशन चालवायचं, प्रिंटिंग करायचं त्याचं, बरोबर, तर खूप अवघड गोष्ट आहे. एवढे सगळे अल्फाबेट, आता त्यावेळी, आता आपलं डिजिटल आलंय, पण त्यावेळी छोटे छोटे होते. एवढी मोठी फौज त्यांना, आणि ते सगळं कंपोज करणं वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड होतं ते सगळं. त्यात सगळ्याचा विचार करून, म्हणजे इतके ते फ्लेक्झिबल आहेत की कट्टर नाहीत की बाबा आमचे 2000 वर्षांचा इतिहास आहे माझ्या भाषेला, आणि मी का माझ्या लिपीमध्ये, मी तर अभिमान बाळगला पाहिजे, सगळ्यात जास्त अल्फाबेट माझ्या भाषेमध्ये आहेत. त्या पद्धतीचे नव्हते, काळानुसार बदललं पाहिजे ही गोष्ट त्यांना चांगली माहित होती, आणि त्या पद्धतीनेच ते इम्प्लिमेंट करत गेले. ते त्या ठिकाणी ते त्यांना एवढं मांडलं जातं, ह्याच्या मागे हेच कारण आहे की ते फ्लेक्झिबल होते. फॅन्टास्टिक. खूप फ्लेक्झिबल होते. दीपक, म्हणजे पेरियार कोण होते हे थोडक्यात तू आम्हाला समजवलेस. आणखीन खूप काम आहे त्यांचं, आपण त्याच्यावरती येऊया. पण मला हे विचारायचंय दीपक, की जेव्हा ठरलं की पेरियार या व्यक्तिमत्वावरती एक पुस्तक लिहायचंय, तू काय काय रिसर्च केलास? खरं रिसर्च करणं खूप अवघड गेलं ह्याच्यामध्ये. एक तर प्रॉब्लेम होता भाषेचा. त्यांचं बरंचसं लिखाण हे तमिळमधून हिंदी किंवा इंग्लिश. आता ह्याच्या मागं पण हे आहे की हे वाचणार कोण, का तर एक राष्ट्रद्रोही किंवा हिंदी विरोधी अशी एक इमेज आहे त्यांची. हे वाचणार कोण, त्यामुळे ते मे बी ट्रान्सलेट झालेलं नसलं, असं हे पुस्तक मी मगाशी तुम्हाला सांगितलं. बरोबर. हे ट्रान्सलेट झालं नाही, ते ह्याच भीतीतून झालेलं आहे की बाबा हे वाचणार कोण. अगदी त्यामुळेच मला थोडंसं संदर्भ शोधणं खूप अवघड गेलं. तसं बघायला गेलं तर मला तमिळची खूप मदत घ्यावी लागली, तमिळ लोकांची मदत घ्यावी लागली. मला तमिळ वाचावंच लागलं, शिकावं लागलं आणि मग वाचावं लागलं. नाही, शिकावं नाही म्हणत आहे मी, आता टेक्नॉलॉजीचा वापर केला, गुगल ट्रान्सलेटर वापरलं, पण त्याची खात्री करण्यासाठी मी तमिळ लोकांची मदत घेतली की बाबा हेच सांगतंय का मला, असं असं माझं अंडरस्टँडिंग आहे, ह्या पेजवर हेच लिहिलंय का. आणि त्यातून मला पेरियार समजत गेले. मग त्या काळचे त्यांचे जे काही वृत्तपत्र होते, त्यांनी एकूण 8 वृत्तपत्र त्यांची होती. त्याचं संकलन जे काय आहे, मनियम्माई जी त्यांची दुसरी पत्नी आहे, त्यांनी त्याच्यावर त्यांचं बऱ्यापैकी, म्हणजे जे काही त्यांचा इतिहास जिवंत ठेवला तो मनियम्माईंनी ठेवलेला आहे. जे काही कलेक्शन आहे ते सगळं मी
वाचलं, त्यावेळेची वृत्तपत्र, त्यांच्या भाषणांचं जे काही संकलन आहे ते वाचलं. त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिलेली इतर लेखकांची पुस्तकं, त्यांच्यावर लिहिलेलं टीकात्मक सुद्धा मी वाचलं. आणि फायनली एक तटस्थपणे एक आपण हा विषय मांडायचा, पेरियर मराठी वाचकांसाठी मांडायचा असं ठरवलं आणि आलं हे पुस्तक. काळ किती लागला या रिसर्चला? 2 वर्ष कंप्लीट लागले. 2 वर्ष कंप्लीट लागली. बरं. मी म्हणेन हे जर मला 10 वर्षापूर्वी करायचं असतं तर मला मे बी 6 वर्ष 7 वर्ष पण लागू शकले असते. आता सगळं डोअर स्टेप मिळतं, ऑनलाईन ऑर्डर केलं पुस्तक घरी येतं. बरोबर. कुरिअर 2 दिवसात कुठूनही कुठेही जातं. शिवाय गुगल ट्रान्सलेटर म्हणा किंवा काय, ह्याच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. मला कोणीतरी तमिळ व्यक्ती अपॉइंट करून ठेवावं लागला असतं, म्हणजे जो दुभाषिकाचं काम करेल, बरोबर, तमिळ वाचून मला सांगेल वगैरे. तर ते सगळं माझं वाचलं. त्यामुळे 2 वर्ष म्हणजे जुन्या काळातली 7-8 वर्ष मी मानतो. टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो काळ खूप कॉम्प्रेस आहे तसं बघायला. ऍग्री. 2-1 वर्ष म्हणजे तू रिसर्च करत होतास. ओके. मग कसं हे मांडायचं ठरलं? म्हणजे पहिला चॅप्टर हा असेल, दुसरा चॅप्टर हा असेल, शेवटचा चॅप्टर हा असेल, का तू लिहित गेलास आणि त्याच्यामधनं ते पुस्तक घडत गेलं? जसं पहिली गोष्ट म्हणजे मला काय कॉम्प्लिकेटेड वाटतंय की बाबा ही गोष्ट मी कशी कन्व्हिन्स करू की बाबा ह्यांनी वेगळा राष्ट्र मागितलाय. मी सुरुवात तिथूनच केली खरं. स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी, एक टळलेली फाळणी नावाचा जो चॅप्टर आहे तो मी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलाय खरं. आणि सगळ्यात जास्त रिसर्च मी त्याच्यावरच केलाय. की नक्की त्यांना का वाटत होतं की बाबा वेगळं राष्ट्र वगैरे असावं. असं सिक्वेन्सली पहिल्या चॅप्टर पासून गेलो मग शेवट झालो वगैरे असं नाही. अगदी पुस्तकाचं नाव पण पुस्तक लिहून झाल्यानंतर ठरलंय. आधी मला माहित नव्हतं त्याचं पुस्तकाचं नाव मिथक आणि वास्तव असेल. ते तटस्थ लिहिलं जाईल का त्यांच्या अपोज मध्ये लिहिलं जातं का त्यांच्या फेवर मध्ये लिहिलं जाईल ह्याच्याबद्दलही मला काय माहिती नव्हतं. जे समोर आलंय याच्या बाबतीत मी तांदळे सरांचे खूप आभार मानतो. 1 मिनिट तांदळे साहेब, या सीटवरती लवकरच बसायचंय. आपण नुसतं फोनवरती मी येतोय करताय. लवकरच मला या सीटवरती तुम्ही हवाय. प्लीज कंटिन्यू. तर बऱ्याचदा असं समोर माझ्या काहीतरी असं एकदम यायचं की मला असं वाटायचं अरे मी हे लिहितोय हे बरोबर करतोय का. तर उदाहरणच द्यायचं झालं तर पेरियार यांनी त्यांच्या यंग एजमध्ये वेश्या व्यवसायाशी संबंधित काही कामं केली. पिंप, ज्याला आपण मराठीमध्ये भडवा म्हणतो, वेश्यांना गिराईक गाठून देण्याचं काम, हे काम पेरियार यांनी केलं. आणि हे संदर्भ माझ्या समोर आलं आणि मी एकदम शॉक झालो. अरे आपण चुकी तर नाही करत आहे, आपण कुणाच चरित्र लिहितोय. मी हे तांदळे सरांना वगैरे पाठवायचो. म्हणायचं सर हे असं आहे, तुझ्याकडे संदर्भ आहे ना, तू हे बिंदास छाप. बिंदासली मी छापतो, फक्त संदर्भ पाहिजे, संदर्भ व्यतिरिक्त मी काही छापणार नाही. अशा प्रकारे मी खरं एक 8-10 दिवस त्याच ह्याच्यात होतो की ह्या माणसाचं चरित्र मी काय म्हणून लिहू, मी काय म्हणून लिहू की बाबा ह्या माणसाने असं केलं होतं. नंतर मी ज्यावेळी त्यांचा संविधान विरोध ह्याच्यावर मी ज्यावेळी हे केलं त्यावेळी 372 कलम जे आहे की ज्याच्यामध्ये 18 वर्षाच्या आतील मुलीला व्यवसाय करण्यास भाग पाडणे वगैरे हा गुन्हा आहे वगैरे. संविधान जाळण्यामागे हे एक कारण आहे बघा. आपण संविधान जाळलेलं ही पण गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि खरं संविधान नाही जाळलेले, त्यांनी ती कलम जाळली जी त्यांना पटली नाहीत. त्याच्यातलंच हे 372 कलम. हे 372 कलम काय, आता मी बोललो जस्ट 18च्या आतील मुलींना जर व्यवसायास भाग पाडलं तर तो गुन्हा ठरतो. म्हणजे पेरियारने उलटा विचार केला, मग 18 वर्षानंतर व्यवसाय करणं हे लिगल आहे का. आणि ते स्वतः त्या व्यवसायाशी संबंधित होते. त्यांनी जवळून पाहिलं होतं व्यवसाय लोकांचं जीवन काय असतंय, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं वगैरे. आणि त्यातून त्यांनी हा एखाद्या स्त्रीला हा वेश्या व्यवसाय करायला लागू नये ह्याच्यासाठी एखादं कलम का नाही. बरोबर. अशा प्रकारे त्यांनी हा विचार मांडला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की यार त्यांनी जर ते काम केलं नसतं तर हा विचार त्यांच्या डोक्यातच आला नसता. त्यांनी जवळून पाहिलंय ते सगळं. ज्यावेळी ते यंग एज मध्ये ते सगळं ते काम करत होते. काय त्यांची मजबुरी असेल किंवा अजून काय वेगळं जे काही कारण असतील ते सगळं पुस्तकात आहेच आहे. म्हणजे ही गोष्ट पॉझिटिव्हली घेतली जाऊ शकते. बरोबर. मी
दोन्ही गोष्टी मांडल्या. म्हणजे त्यावेळी त्यांचं जे काय त्यांनी ते केलं ॲज अ पिंप म्हणून काम, आणि नंतर संविधान जाळते वेळी त्यांना ते कलम कसं खटकलं किंवा त्यातून त्यांचा अभ्यास कसा झाला होता. त्यामुळे ते आपली मतं ठामपणे मांडू शकले वगैरे. हे मी लिहिलं. दोन्ही गोष्टी लिहिल्या याच्यामध्ये. पेरियार हे एका व्यावसायिक कुटुंबातनं येत होते. करेक्ट. मला नीटचं आठवत नाहीये, पण त्यांचे वडील हे वाणी सामानाचे व्यापारी, ते वैश्य होते. बरोबर आहे. मग असा एक मुलगा जो घरंदाज व्यावसायिकाच्या घराण्यातनं येतोय, तो असा कसा झाला? कसा झाला म्हणजे मी चांगल्या अर्थाने विचारतोय. खरं ते उद्योजक असणं आणि श्रीमंत घरातील असणं, चांगल्या घरातील असणं, हीच गोष्ट त्यांना आक्रमक बनवण्यासाठी किंवा विचार आक्रमकपणे मांडणं म्हणा, किंवा आपली टोळी घेऊन फिरणं, ह्या गोष्टीसाठी मी आता सगळं काही आहे त्याच्याकडे. सगळं काही आहे. जर एखादा विचार डोक्यात येतोय, तो आपल्या मित्रांसमोर मांडतोय, त्या मित्रांना माहिती आहे मला रात्री हाच दारू पाजणार आहे, तो होला हो देईलच ना. ह्याच्यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि त्यातूनच ती आक्रमकता भिनली गेली. अगदी लहानपणापासून किंवा अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यामध्ये ते सगळे गुण होते, आणि ते त्याच्यावर कुणी कधी हेच त्यांना आटोक्यातच आणू शकलं नाही, अंकुशच लावू शकलं नाही. त्यामुळे ते जे समोर त्याच्यावर वडिलांनी त्यांना साखळीने बांधून ठेवला होता. पण नाही, त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर होता तो माणूस. अगदी त्यांच्याच काही अगदी गांधींच्या कंट्रोलमध्ये नव्हता. एकदम म्हणजे जे समोर आलं, आणि एकदम असं फ्लेक्झिबल, म्हणजे असं काही नाही की बाबा मी हा विचार काल मांडलाय आणि आता मी बोललोय तर असंच नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी तो विषय चेंज पण केलाय. आता उदाहरण द्यायचं झालं तर 1925ला ज्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडली, त्यांनी शपथ घेतली होती की ह्या देशातून काँग्रेस मिटवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पण ज्यावेळी के कामराज, जे त्यांचे शिष्य आहेत, वायकोम सत्याग्रह होते वगैरे, ते सोबत काम केलं त्यांनी. के कामराज ज्यावेळी सत्तेत येणार आहेत किंवा त्यांना सत्तेत आणायचंय आपल्याला, त्यावेळी त्यांनी स्वतःचा शिष्य जो अण्णादुराई, त्यांच्या विरोधात के कामराजांचा प्रचार केला. त्यांना निवडून आणलं, त्यांना मुख्यमंत्री केलं वगैरे वगैरे. म्हणजे एकेकाळी शपथ घेतली होती काँग्रेस संपवणार, त्याच माणसाने आपल्या मर्जीतला किंवा आपल्या विचारांचा माणूस कोणीतरी मुख्यमंत्री पदावर बसतोय, तर त्यांनी काँग्रेसला सपोर्ट केला. अगदी ब्राह्मण विरोध, खरं ब्राह्मणवाद विरोध म्हटलं पाहिजे, पण ही एक इमेज त्यांची सेट केली की मला त्या विषयावरती यायचंच आहे. तर एक उमेदवार के कामराज यांच्या याच्यातला जो ब्राह्मण होता, त्याचा सुद्धा त्यांनी प्रचार केलेला आहे. का तर तो ह्या विचारांशी, म्हणजे त्यांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता, हे याच्यातून सिद्ध होते. आता ब्राह्मण विरोध जर म्हटलं, तुम्ही आता एक ह्या पुस्तकामध्ये पण मी ते लिहिलेलं आहे. आंबेडकरांचे विचार जर बघितले, आंबेडकर स्पष्टपणे म्हणायचे की माझा ब्राह्मणांना विरोध नाही, माझा ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. एक पत्रकार हा विषय घेऊन पेरियार यांच्याकडे गेला, म्हणजे भर सभेत त्यांनी प्रश्न विचारला की तुमचा नक्की कुणाला विरोध आहे, ब्राह्मणाला विरोध आहे की ब्राह्मण्यवादाला विरोध आहे? तर त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला की तुझा चोरीला विरोध आहे का चोराला विरोध आहे? तू चोराला विरोध केल्याशिवाय चोरीला विरोध कसा करू शकशील? बघा, या प्रकारे म्हणजे मला ब्राह्मण्यवादाला विरोध करण्यासाठी ब्राह्मणांना विरोध करणं भागच आहे. बरं, असं उत्तर त्यांनी दिलं. आणि तसं काय केलं तर त्यांचं म्हणजे ते खूप, तो जर इतिहास तुम्ही पाहिला, म्हणजे जानवं घातल्यामुळं जर कोणी श्रेष्ठ होत असेल तर मी डुकराला जानवं घालतो, त्यांनी घातलं, डुकराची मुंज केली, आता आजपासून हा श्रेष्ठ. डुकराची मुंज कोणी विरोध नाही केला? म्हणजे हे दबंगगिरीच होती का सगळी त्यांची? दबंगच होते. ऍक्च्युली विरोध होत नव्हता असं नाही, पण तो त्यांच्या पुढे टिकत नव्हता. आता व्हायचं काय, एकतर ते त्या भागातले सर्वात श्रीमंत म्हणूयात किंवा गुंड म्हटलं तरी चालेल, ज्यावेळी त्यांना अपोज करण्यासाठी धमक्या यायच्या
आणि त्या पेरियर यांच्यापर्यंत पोहोचायच्या. असे असे जर तुम्ही रस्त्यावर उतरला तर आम्ही असं असं करू, अशा प्रकारे धमक्या येत आहेत. ते म्हणायचे शस्त्र घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरा. ती वेळ आली नाही, पण ज्यावेळी तशी अनाउन्समेंट व्हायची त्यावेळी समोरची पार्टी गारद होऊन जायची. पण ह्या प्रकारे त्यांचं म्हणजे अगदी विरोधाला विरोध अशा पद्धतीनेच एक पाऊल मागं टाकलंय वगैरे, अशा प्रकारे त्यांनी कधी कुठलंही हे केलं नाही. तसं त्यांची जर युद्धनीती जर बघितली आपण, म्हणजे जर हे करायची झाली, ते अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे, पण त्याच्यामध्ये तरी सुद्धा हिंसा असायची. ती हिंसा कशी? फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आमची अमुक अमुक मागणी मान्य नाही केली तर मी तिरंगा जाळेल, अशा प्रकारची एक अनाउन्समेंट केली. तिरंगा जाळण्याची वेळ आली नाही, पण ती वेळ यायच्या आधी एक तारीख दिली होती, ती वेळ यायच्या आधीच त्यांच्या त्या मागण्या मान्य झालेल्या होत्या. एक प्रकारे मानसिक हिंसा केली त्यांनी सरकारची. नुकताच स्वतंत्र झालेला देश, जर आपल्याच देशवासियांनी असं काही कृत्य केलं तर आपली इमेज काय राहील वगैरे, ह्या प्रकारे थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल. इमोशनल ब्लॅकमेल ही हिंसाच झाली ना एक प्रकारची. म्हणजे थोडक्यात हिंसा आणि अहिंसेच्या मधून जाणारा, हिंसा करायची पण निर्जीव वस्तूवर, की ज्याच्यात कुठला माणूस दगावला नाही गेला पाहिजे, अशा प्रकार. म्हणजे ही त्यांची युद्धनीती होती. त्यांच्या जी काय आजकालची त्यांच्याविषयी जी काही मिथक आहेत, त्यांनी संविधान जाळलं, त्यांनी तिरंगा जाळण्याची धमकी दिली, त्यांनी स्वतंत्र राष्ट्र मागितलं वगैरे वगैरे, हे कशाच्या तरी बदल्यात दिलेली एक प्रकारची धमकी होती. त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असायचं की बाबा ही मागणी मान्य करा, नाही तर किंवा हे असं असं होणार असेल तर आम्ही आमचं वेगळं राष्ट्र हे करतो, संविधानात बदल होणार नसेल तर मी संविधान जाळतो, मला आता पिझ्झा पाहिजे तरच मी अभ्यासाला बसेल. करेक्ट, बरोबर ना? बरोबर. ठीक आहे. पेरियारांना विरोध काय झाला हे आपण चर्चा केली. आता पुस्तक जेव्हा बाहेर आलं, इंडिव्हिज्युअल लेखक म्हणून दीपक गायकवाडला काय विरोध झाला? विरोध खरं जवळच्या लोकांपासूनच सुरू झाला. जे माझे मित्र, कलिग्स किंवा अगदी माझ्या आईचा सुद्धा, आईने ज्यावेळी त्याचं मनोगत वाचलं, म्हटली ह्याच्यापेक्षा ते पिचकारी भारी होतं, काहीतरी लिहितं. हे अशा प्रकारे विचारसरणीला फरक आहे हा. म्हणजे आता त्यांचा एज ग्रुप बघितला, ते रोज हरिपाठाला जाणारी माझी आई, तिला नास्तिक पेरियार नाहीच पचणार, म्हणजे किती काय केलं नाही पचणारच. बरोबर. तर अगदी ह्याच प्रकारे म्हणजे, आणि जर अननोन लोकांचा विरोध म्हणाल तर तो रोज होतो. रोज मला एक जण शिव्या घालतो सोशल मीडियावर, रोज मला एखादा तरी म्हणजे असा एखादा फोन येतो, काहीतरी बोलतो, काय फोन येतो, तुम्ही कुठले, ठीक आहे, मी इथला आहे, ठीक आहे, याल का इकडं, जरा बोलायचंय तुमच्याशी. हे अशा प्रकारे मग त्याच्यातून आपलं कळतं बाबा काय, मी सरळ बोलतो, तुम्हाला बोलायचंय माझ्याशी, या ठिकाणी या, पुस्तक वाचून या. पुस्तक न वाचण्यापेक्षा, कारण याच्यामध्ये मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत पेरियरच्या, त्याच्यावर मी स्वतः टीका केली आहे. फॉर एक्झाम्पल, तिरंगा जाळण्याची जे काही धमकी दिली त्याच्यावर एक चॅप्टर आहे, तिरंगावर निशाणा का नावाचं. तर त्याच्यामागचं मी कारण शोधून काढलं. म्हणजे त्यांना स्वतंत्र राष्ट्र पाहिजे होतं वगैरे वगैरे, खूप कारणं देता येतील, पण त्यातलंही आणखी एक पुढचं कारण, जे कुठेही लिहिलं गेलं नाही किंवा कोणी याच्यावर विचार केला नसेल, तर ते नास्तिक होते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त तिरंगा म्हणजे देश नाही, किंवा शरीर ताणून सॅल्यूट करणं तिरंग्याला म्हणजे तुम्ही देशप्रेमी झाला असं नाही. एकीकडे तुम्ही तिरंग्याला सॅल्यूट करताय आणि दुसरीकडे एखादा शूद्र दिसला तर त्याकडे तुच्छतेने बघताय, तो तुमचा देशबांधवच आहे, तर तुम्हाला देशप्रेमी म्हणायचं का? देशावर प्रेम म्हणजे काय? देशबांधवांवर प्रेम, माणसाने देश बनलेला आहे, ह्या विचाराचा तो माणूस होता. ऑनलाईन ट्रोलिंग काय होतं, पण ते ठीक आहे, आपण त्याच्यावरती परत येऊया. मला ऑनलाईन ट्रोलिंग बद्दल जाणून घ्यायचंय. त्या दिवशी मी बघत होतो तुझी सोशल मीडिया फीड, प्रचंड एंगेजमेंट आहे. बरोबर. आणि जसं लोक चांगलं म्हणतायत पुस्तकाला, तसं लोक सॉफ्ट भाषेमध्ये आणि काही काही वेळेस हार्ड भाषेमध्ये शिव्या पण घालतायत तुला ऍज अ लेखकाला. ते कसं हँडल होतं आणि काय काय प्रतिक्रिया काय येत आहेत लोकांच्या? तसं प्रतिक्रिया ज्या येत आहेत ना, म्हणजे जे माझं तर असं मत आहे की जो पुस्तक वाचतो त्याच्याकडे तेवढा वेळच नसतो, तो सोशल मीडियावर काहीतरी त्याच्यावर कमेंट करेल किंवा ट्रोल करेल वगैरे. ही ट्रोल करणारी मंडळी
किंवा लाईक करणारी मंडळी सुद्धा अगदी पुस्तक वाचतच असतील अशातला काय भाग नाही. त्यांना मे बी त्यांना असं त्याच्यात पण आणखी असं असू शकतं की बाबा ह्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय म्हणून लाईक ठोकली, कमेंट केली, जय पेरियार, असंही आहे. आणि जो मला आता ह्याच्या बाबतीत एक किस्सा सांगतो. एक कट्टर हिंदू असं म्हणजे त्याच्या ह्याच्यावरच ते टाकलं होतं, म्हणजे बायोमध्येच त्याचा टाकलेलं. कट्टर हिंदू वगैरे. त्याचा मला मेसेज आला की एक हिंदू म्हणून मी हिंदू विरोधी माणसाचं चरित्र मी का वाच. मी खूप विचार करून त्याला रिप्लाय दिला होता. मी म्हटलं आत्ता जसा तुम्हाला जो हिंदू धर्म दिसतोय तो तसाच 100 वर्षापूर्वी होता का, 200 वर्षापूर्वी होता का, ह्यांचा काळ कुठला आहे. जर तुम्हाला भविष्यात कोणी हिंदूंना विरोध करूच नये, सहिष्णू जे काही हिंदू धर्माचे जे काही म्हणजे तुम्ही हिंदू तर तुम्ही धर्मनिरपेक्षक, तुम्ही सहिष्णू, तुम्ही मानवतावादी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत आल्या पाहिजेत. जर भविष्यात अशी वेळ येऊ नये की पेरियार सारखा एखादा माणूस जन्माला यावा आणि त्याने हिंदू धर्माला विरोध करावा, तर तुम्ही हे पुस्तक वाचून त्याच्यात काय त्यांना त्रुटी दिसल्या त्यातल्या बऱ्याचशा आपण कव्हर करत आलेलो आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण सतीप्रथा असेल किंवा अजून बऱ्याचशा अशा काही काही गोष्टी ज्या आपण काळानुसार मागं सोडल्या, ज्या धर्मात बोलल्या गेल्या होत्या. आणि आता आपण एक अशा स्टेजवर आहे की आणखी थोडासा धक्का दिला तर मे बी आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडू आणि एक असा सहिष्णू जो जे खरंच मानवतावादी असा एक हिंदू धर्म अशी ओळख जगाला आपण देऊ शकतो. त्यासाठी काय नाही केलं पाहिजे किंवा काय गोष्टी आपण अजून फिल्टर करून बाजूला काढू शकतो, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचा. त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि मला त्याचा रिप्लाय पण खूप छान आला की मी कट्टर हिंदू, त्याचा रिप्लाय असा आला होता की मी कट्टर हिंदू असं लावतोय, पण हिंदू हा धर्म जर सहिष्णू असं जर मी म्हणतोय तर जिथं कट्टरता आली तिथं सहिष्णुता गेली. बरोबर आहे, दोन्ही अपोजिट्स आहेत. तर हा एक आनंद आहे की बाबा काहीतरी चेंज होतोय आपल्या पुस्तकातून लोकांची. आता तुम्ही जर सपोज पेरियारवादी असाल तर तुम्हाला ते वाचून छानच वाटणार आहे, पण जो त्याच्या अपोजिट विचारसरणीचा आहे त्याला जर ते वाचून जर मूळ उद्देश आहे मला ते करायचं आहे, म्हणजे बरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा लोकांपर्यंत पेरियार पोहोचवायचं आहे की जो पेरियारचा विरोधक आहे. बरं, पण विरोधक म्हणण्यापेक्षा मला पेरियार माहितीच नाहीत, मला त्यांच्याबद्दल फक्त एक गोष्ट माहिती आहे जी मला पटत नाही म्हणून मी विरोध करतो. बरोबर, असेच लोक जास्ती भेटले असतील. हरकत नाही. दीपक, इंजिनियर आहेस, टाटा सारख्या कंपनीमध्ये काम करतोयस, साधारण 12-14 तास तरी काम करत असशील, रोज 12 तास तरी करत असशील. मग हे कसं काय जमवलं? ते 12 तास तिकडे घालवायचे, ह्याचा अभ्यास करायचा, ते लिहायचं, कसं काय जमलं हे सगळं? आता जमेल की नाही मला शंका वाटते, कारण ज्यावेळी मी हे पुस्तक लिहित होतो माझं नुकतंच लग्न झालं होतं, माझी वाईफ माझ्यासोबत होती. माझ्या सगळ्या गोष्टी, अगदी ऑफिसचा टाइम झालाय, उठा आता, इथपासून मला तिची हेल्प होती सगळ्या गोष्टींमध्ये. बॅकएंडला हँडल करणारं कोणतरी मला सापडलं होतं, त्यामुळे कदाचित हे खूप कमी काळात आणि चांगल्या प्रकारे, म्हणजे एक प्रकारे आपल्यावरची जबाबदारी थोडीशी कमी झाल्यानंतर जे होतं त्या प्रकारे हे थोडंसं झालं. बरं. आणि वेळ म्हणाल तर ऑफिसचा टाइम जो काय 10-12 तास जो असेल त्याच्या व्यतिरिक्त 8 तास झोपण्यात गेले. डेली एक 15-20 मिनिटं जरी मी लिहू शकलो तर ते खूप असतं, पण डेली होणं गरजेचं आहे. म्हणजे मी जर मोठा गॅप दिला मध्ये 1-2 महिने तर पुन्हा ती नव्यानं सुरुवात केल्यासारखंच होतं. असं नाही की मी इथं संपवलंय, चला ह्या लाईन पासून मी लगेच आता नेक्स्ट पुढे चालू करतो, नाही, तसं होत नाही. म्हणजे मी त्या फेज मधून पण गेलोय, बऱ्याचदा माझा काही कारणामुळे गॅप पडला, नंतर परत मला ते कनेक्ट व्हायला वेळ गेला वगैरे. हे म्हणजे माझ्या बाबतीतच होतं असं नाही, ते अगदी तुम्ही पण आता बोलला की तुम्ही पण लिहिता, एक लवकरच तुमचं पण पुस्तक येतं, तुमच्याही बाबतीत ते तुम्ही अनुभवलं असेल. म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्याशी अटॅचमेंट मध्ये आहोत, बरोबर, तर या प्रकारे डेली माझा थोडासा वेळ हा ह्याच्यासाठी होताच. अगदी ज्या दिवशी मी काही लिहिलं नाही त्या दिवशी मी झोपू शकायचो नाही. मी उठून पुन्हा ते नोट्स चाळणं, आता कुठपर्यंत आहे, पुढचं फ्युचर प्लॅनिंग करणं वगैरे, ह्या गोष्टींमध्ये थोडासा वेळ घालवून मग झोपायला जायचो मी. अशा प्रकारे चालू होतं हे सगळं. पेरियार आणि महाराष्ट्राचा काय संबंध आला, तुला काय दिसलं त्याच्यात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची चांगली दोस्ती होती. बरं. दोघांचाही एकमेकांवर प्रभाव होता. आंबेडकर काय चळवळी राबवतात, हे पेरियार
ट्रॅक करत होते किंवा पेरियार त्या ठिकाणी काय चळवळी राबवतो. अगदी आपल्याकडे जी आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, हो, सेम तेच काम त्यांनी संविधानासोबत मनुस्मृती जाळणं वगैरे किंवा मनुस्मृतीवर टीका करणं वगैरे, ह्या गोष्टी तिकडं पण झालेल्या आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॉमन सापडतील तुम्हाला बरं. आंबेडकर आणि पेरियर यांच्यामध्ये. पण त्याच पेरियार. पेरियारांनी आंबेडकरांवरती टीका पण केलेली आहे. बरोबर. अगदी त्यांनी असं म्हटलेलं, ज्यावेळी संविधान आलं त्यांनी ते वाचलं त्यावेळी म्हटलेलं की आंबेडकरांनी ह्यांच्या ब्राह्मणांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन संविधान लिहिलेलं आहे. त्यांना त्याच्यात धर्मस्वातंत्र्य दिलेलं त्यांना पटलं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की संविधानाच्या आधारे धर्मसंस्था कशी नष्ट होईल ह्याच्यावर काम केलं पाहिजे. अगदी टोकाची भूमिका त्यांनी ह्याच्या बाबतीत घेतली, संविधानाच्या बाबतीत घेतली किंवा आंबेडकरांविरोधात घेतली. रजनीकांत सारख्या मोठ्या अभिनेत्यांनी, ज्याला देव मानलं जातं, त्यांनी पेरियार यांना विरोध केला म्हणून त्यांचं पॉलिटिकल करिअरच सगळं संपलं.